नवी मुंबईतल्या पाम बीच रोडवर चक्क 250 मतदारांची नोंद करण्यात आली आहे। या मतदारांच्या नावांसमोर कोणताही पत्ता लिहिण्यात आलेला नाही, त्यामुळे या 250 मतदारांची शोध मोहीम ही मनसेकडून राबवण्यात आली। मनसे कार्यकर्त्यांनी पाम बीच रोडवर उभं राहून येणा जाणाऱ्या प्रत्येक वाहन चालकाकडे तपासणी केली, पण पाम बीच रोडवर तब्बल 250 मतदारांची नोंद असूनही मनसे कार्यकर्त्यांना एकही मतदार जागेवर सापडला नाही। त्यामुळे निवडणूक आयोगानं पाम बीच रोडवर टेबल टाकून मतदारांची नोंदणी केली आहे का, असा सवाल मनसेकडून उपस्थित करण्यात येतोय। पाहूयात आमचा प्रतिनिधी विनायक पाटीलनं घेतलेला आढावा। मी सध्या पाम बीच रोडवरती आहे आणि माझ्या हातामध्ये जे मतदार यादी आहे त्या मतदार यादीमध्ये 250 लोक आहेत की ज्यांच्या पुढे फक्त पाम बीच रोड एवढंच लिहिलेलं आहे। त्यामुळे पाम बीच रोडला या सांडपाड्यामध्ये जवळपास 18 सेक्टर आहेत, मात्र कुठल्याही सेक्टरचा उल्लेख नाही आहे, सोसायटीचा उल्लेख नाही आहे आणि फक्त पाम बीच रोड एवढंच लिहिलेलं आहे। आणि हीच 250 लोक या रस्त्यावरती कुठे राहतात याचा शोध आहे तो मनसेच्या माध्यमातून घेतला जात आहे। तुम्ही पाहतात या ठिकाणी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे आहेत आणि मनसे हे शोध घेते की जे 250 लोक आहेत की ज्यांची नोंदणी ही पाम बीच रोडवरती करण्यात आलेली आहे। त्यामुळे हे कोण आहेत, तर हे पाम बीच रोडवरती थांबणारे, सिग्नलला थांबणारे ह्या गाड्या आहेत, त्या गाड्यांचे मालक आहेत का किंवा इतर कोण आहेत का, ही नावं आहेत ते हातात घेऊन चेक करतायत। या पाम बीच रोडवरती निवडणूक अधिकाऱ्यांनी, निवडणूक आयोगाने टेबल टाकून या मतदारांची नोंदणी केलेली आहे का, की इथले जे लोकप्रतिनिधी आहे त्यांच्या दबावाखाली या सगळ्या अमराठी परराज्यातून आलेल्यांची नोंदणी झाली आहे का, असा संशय आम्हाला आहे। आणि तेच आम्ही शोधतोय की इथे असणारे सिग्नलला भिक्षेकरी, जाणारे येणारी लोक किंवा या पाम बीचला सर्कलला मैदानामध्ये जे सातत्याने मेळावे प्रदर्शनं होतात तिथे परराज्यातून येणाऱ्या लोकांची नोंदणी आहे का। आम्ही कशा पद्धतीने यांचे पत्ते शोधायचे हे निवडणूक आयोगाने एकदा उत्तर द्यावं, अन्यथा कोणाच्याही दबावाखाली न येता ही नावं तात्काळ डिलीट करावी अशी मागणी आम्ही करतोय। आणि जर हे मतदार मतदानासाठी आले तर त्यांचा नक्कीच समाचार मनसे घेईल अशा प्रकारचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई।